नमस्कार. आज आपण अगदी खमंग असे कुरकुरीत चटपटीत असे डाळवडे बनवतोय. अगदी झटपट असे हे डाळवडे होतात आणि खायला तर एकदम मस्त लागतात. तर त्यासाठी इथे पहा मी 2 वाट्या चणा डाळ एक 5 ते 6 तास भिजत घालून ठेवली होती. डाळ अशी छान भिजली पाहिजे आणि त्यानंतर ह्यातलं सगळं जे अतिरिक्त पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी ही डाळ ना मी चाळणीवर अशी ओतली आहे, म्हणजे ह्यातलं जे जास्तीचं पाणी असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर सगळी डाळ अशी ह्या चाळणीवर काढून घेतली म्हणजे डाळ व्यवस्थित अशी नितळली जाईल आणि त्यातलं पाणी सगळं निघेल. तर ही सगळी डाळ आपण काढून घेतली आहे आणि डाळ ना छान भिजली पाहिजे डाळवडा करण्यासाठी. तर इथे पहा यातलं सगळं पाणी आपण हे काढून घेतलेलं आहे आणि डाळ आपली छान अशी नितळून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. थोडी थोडीशी घालायची. इथे मी 2 बॅचमध्ये ही वाटून घेणार आहे, सगळी एका वेळेस नाही घालत आहे. आणि अगदी जाडसर अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. खूप जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही. ही पहा अशी थोडी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. अजिबात यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे. तर अशीच आता ही राहिलेली डाळसुद्धा मी वाटून घेते. ह्यातलं सगळं पाणी आपण व्यवस्थित काढून घेतलं आहे. ही डाळ तुम्ही रात्रभर भिजत घातली तरीसुद्धा चालू शकेल, म्हणजे छान अशी भिजली जाईल. ही पहा इथे सगळी डाळ आपली वाटून झाली आहे. अशी जाडसर अशी डाळ आपल्याला दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे. थोडीशी इथे मी 1 चमचाभर डाळ बाजूला काढून ठेवली, ती आपल्याला नंतर ह्यामध्ये वरून घालायची आहे. तर इथे आता सगळं मिक्सरच्या भांड्यातलं हे डाळीचं पीठ मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा इतकी भिजलेली डाळ बाजूला काढली होती, तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा ओली मिरची आणि लसणीचं वाटण घातलेलं आहे. ओली मिरची आणि लसूण इथे थोडंसं जाडसर वाटायचं आणि ते घालायचं आहे. थोडीशी हळद, आपण मिरची वाटली आहे तरीसुद्धा मी साधारण अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे. थोडंसं हिंग घालायचं, कारण इथे आपण चणा डाळ वापरली आहे, त्यामुळे थोडंसं हिंग घातलं आहे. आणि पाव चमचा जिरं घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि इथे पहा ही 10-12 कढीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून अशी यामध्ये घालायची आहे. यामुळे काय होतं, वड्यांना छान असा स्वाद येतो. तर इथे ही सगळी पानं मी यामध्ये अशी तोडून घातली आहेत हाताने. आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची. आता सगळं मिश्रण आपल्याला असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. काही जण यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसनसुद्धा थोडंसं घालतात, पण इथे आपण यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे. ते असं तांदळाचं पीठ किंवा बेसन घातल्यामुळे काय होतं, वडे तळल्यानंतर असे गच्च होतात, त्यामुळे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल. पण ह्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, पीठ वाटताना म्हणजे डाळ वाटताना अजिबात ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे पहा असा हाताने याचा थोडासा गोळा घ्यायचा आणि बॉल करून नंतर असा चपटा करून घ्यायचा आहे. होता होईल तेवढा जास्त असा चपटा करून घ्यायचा, म्हणजे आतून वडे छान असे तळले जातात. इथे व्यवस्थित असे सगळे वडे मी इथे करून घेते. अगदी मस्त असे हे कुरकुरीत वडे होतात. जरी इथे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे वडे अगदी छान असे हे कुरकुरीत होतात. तर इथे पहा असे हातावर हे असे चपटे करून घ्यायचे. असेच या सगळ्या ह्याचे मी गोल गोल असे वडे करून घेतलेले आहेत. सकाळच्या वेळेस जर नाश्त्याला तुम्हाला करायचं असेल तर रात्री डाळ भिजत घालायची आणि सकाळी मस्त असा हा नाश्ता करायचा. तर इथे काही वडे मी करून घेतलेत आणि थोडंसं पीठ बाजूला ठेवलेलं आहे. आता हे वडे आपण तळून घेऊयात. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल सुरुवातीला छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. तर आता इथे छान आपलं तेल हे कडकडीत तापलेलं आहे. आपण वडे तळून घेऊयात. कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. वडे तेलात सोडल्यानंतर त्याला जरा अजिबात झारा वगैरे लावायचा नाही, चमचा लावायचा नाही. थोडे अगदी 20 ते 25 सेकंद आपल्याला वडे यामध्ये छान असे सेट होऊन द्यायचे आहेत. हे पहा छान असे वडे आपले तळले जात आहेत आणि अगदी 30 सेकंदाने आपल्याला हे असे वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे, त्यामुळे काय होईल, वडे असे वरून थोडेसे करपतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा छान असे वडे आपले तळून होत आहेत. सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मस्त असे वडे अगदी कुरकुरीत होतात
तर इथे आपले हे वडे तळून झालेत. हे पहा छान असा याला रंगसुद्धा आलेला आहे. हे पहा. आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. अगदी मस्त असे आपले हे डाळ वडे तयार झालेले आहेत. तर राहिलेले वडेसुद्धा आता आपण असेच तळून घेऊयात. अगदी करायला हे सोपे वडे आहेत. हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉस किंवा पुदिना कोथिंबीरीची चटणी यासोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी मस्त असे चटपटीत हे वडे होतात आणि करायला अगदी सोपे असे हे आहेत. हे पहा छान असे हे वडे मी इथे तळून घेते. दोन्ही बाजूने छान असे मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे राहिलेले सगळे वडेसुद्धा मी असेच तळून घेतले आणि मस्त असे आपले कुरकुरीत खमंग डाळ वडे तयार झालेले आहेत. इथे मी खोबऱ्याची चटणीबरोबर हे सर्व केलेले आहेत. अगदी मस्त असे चटपटीत वडे आपले तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.